परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. सूर्य चंद्र वरुणे ममिरविती, देवी कुबेर हे तैसेचे. जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्यांचे करीती ध्यान. त्यांचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान, मदची माझी होतसे. ज्याच्या अज्ञानी भासी जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत. परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. विचारसागर या ग्रंथामध्ये तरंग क्रमांक 5 आणि या 5व्या तरंगामध्ये पान नंबर आहे 200, 5व्या तरंगाचे रहस्य. तर आतापर्यंत आपण या 5व्या तरंगामध्ये जो अदृष्टी नावाचा शिष्य आहे, त्या अदृष्टी नावाच्या शिष्याला श्रीगुरूंनी परमात्मा हा ध्यानाचा विषय आहे, कारण की 3 प्रकारचे अधिकारी सांगितलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. आता उत्तम जो अधिकारी आहे, त्या उत्तम अधिकाऱ्याकरिता ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होतं. परंतु जो मध्यम अधिकारी आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे, त्या असणाऱ्या अधिकाऱ्याला ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होत नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या अधिकाऱ्यासाठी श्रीगुरूंनी ध्यानाचा विषय ब्रह्म आहे असं सांगितलं. म्हणून तू काय कर तर ध्यान कर. मग त्या ध्यानाचे प्रकार सांगत असताना प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान हे सांगितलं. आणि त्या अहंग्रह ध्यानाच्याच अंतर्गत प्रणवाची उपासनासुद्धा सांगितली. आणि हे सर्व सांगितल्यानंतर जो अदृष्टी आहे, तो त्या उपासनेमध्ये प्रवृत्त होऊन त्याला स्वतःला काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कारण की अगोदर उपासना केली आणि उपासना करून त्या ठिकाणी लय चिंतन करून त्याला ज्ञान झालेलं आहे आणि तो मुक्तही झालेला आहे. परंतु या तरंगामध्ये ज्या काही मुख्य गोष्टी होत्या, त्याच्यावर असणारा प्रकाश या रहस्याच्याद्वारे सांगतात. 5व्या तरंगाचे रहस्य. 4थ्या तरंगात परमात्म्या व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या ठरल्यावर ठरल्यावर त्यात जगत अंतपाती वैदिक व्यवहारही मिथ्या होणार. या ठिकाणी सांगायचं काय, कारण की या ठिकाणी 2 शंका घेतलेल्या आहेत. नेमकं श्रीगुरूंनी ब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व जगत ही मिथ्या आहे असं जे सांगितलेलं आहे, त्या सांगण्यामध्ये नेमकं तात्पर्य काय आहे, ही पहिली शंका. आणि दुसरी शंका, वेद, सद्गुरू, ईश्वर हे जर मिथ्या आहेत, तर त्या ईश्वराच्या उपासनेने मिथ्या असणाऱ्या संसाराची निवृत्ती कशी व्हावी, किंवा मिथ्या असणारे वेद आणि गुरु त्यांच्यापासून या संसाराची निवृत्ती कशी व्हावी, अशी शिष्याने काय केलेली आहे, शंका घेतलेली होती. आणि त्याचं निराकरण आपल्याला 5व्या तरंगाच्या प्रारंभीच त्याचं निराकरणसुद्धा केलेलं आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा त्याचं काय करणार आहे की वेद, गुरु आणि ईश्वर हे कसे आहेत तर मिथ्या आहेत. पण मिथ्या कोणत्या दृष्टीने आहेत आणि कोणत्या दृष्टीने नाहीत याचा विचारसुद्धा आपण मागं केलेला आहे. आणि तोच विचार या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. तर कोणत्या 2 शंका आहेत तर वेद आणि गुरु हे मिथ्या म्हणण्यामध्ये तात्पर्य काय आहे, पहिली शंका. आणि दुसरी शंका अशी, वेद आणि गुरु हे जर मिथ्या आहेत, तर मग त्या असणाऱ्या मिथ्या वेद गुरूंपासून संसाराची निवृत्ती कशी व्हावी, ही शंका आहे. मग या 2 शंकेचं निराकरण त्या शिष्याने काय करावं, आपल्या श्रीगुरूकडेच जाऊन करून घ्यावं. म्हणून त्याचं काय करतं या ठिकाणी समाधान आता सांगतायत. बघा, एक समाधान सांगताना श्री सद्गुरूंनी कोणत्याही काली बाधित म्हणजे मिथ्या न ठरणारी अशी फक्त ब्रह्मचैतन्याचीच
पारमार्थिक सत्ता सांगितली. श्रीगुरूंनी काय सांगितलं की तिन्ही कालामध्ये जी वस्तू बाधित होत नाही, म्हणजे भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये जी वस्तू मिथ्या ठरत नाही, अशी जी वस्तू आहे ती वस्तू कोणती आहे तर परमात्मा वस्तू, ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू. आणि त्या आत्म्याचीच, त्या ब्रह्मचैतन्याचीच, त्या परमात्म्याचीच पारमार्थिक सत्ता आहे म्हणून सांगितलं. कुठं सांगितलं तर तरंगाच्या आरंभीच सांगितलेलं आहे. समाधान सांगताना श्री सद्गुरूंनी कोणत्याही काली बाधित म्हणजे मिथ्या न ठरणारी अशी फक्त ब्रह्मचैतन्याचीच पारमार्थिक सत्ता सांगितली. म्हणजे ब्रह्मचैतन्याची सत्ता कोणती आहे तर पारमार्थिक सत्ता आहे, ही त्या ठिकाणी स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने बाकीच्या सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता सांगितली. त्या दृष्टीने म्हणजे ब्रह्म चैतन्याच्या दृष्टीने चैतन्याला सोडून इतर जे काही पदार्थ आहेत, मग ते जागृतीमध्ये असणारे पदार्थ असो किंवा स्वप्नामध्ये असणारे पदार्थ असो, त्यांची प्रातिभाषिक सत्ता सांगितलेली आहे. त्या दृष्टीने बाकीच्या सर्व पदार्थांची पारमार्थिक सत्ता सांगितली. परंतु व्यवहारात लोक जागृत पदार्थास सत्य समजतात आणि स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. आता या ठिकाणी मुख्यतः 3 सत्ता सांगितल्यात, पण त्या 3 सत्ता सांगत असताना चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याला सोडून, परमात्म्याला सोडून सर्व असणाऱ्या पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता सांगितलेली आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा जे पदार्थ जागृतीतले आहेत की ज्यांना लोक सत्य समजतात, आता जागृतीमध्ये ही जे काही आपण कर्म करतोय, चालतोय, बोलतोय, हे सर्व आपण सत्य म्हणून करतोय. कारण की तुकोबाराय सांगतात ना, ज्ञानोबाराय सांगतात, करीती व्यवहार सत्य म्हणून. म्हणजे सर्व लोक सत्य म्हणूनच काय करतात, व्यवहार करतात. आता व्यवहार करत असताना सत्य म्हणूनच का करतात, कारण की इंद्रियाच्या द्वारे काय होतात तर विषय होतात. ज्ञानोबाराय सांगतात, जे जे इंद्रिय गोचरे ते ते जाणपा नश्वरे. वास्तविक पाहता जे जे आपल्या इंद्रियांना दिसतंय ते सर्व कसं आहे, नश्वर आहेत. परंतु तरीसुद्धा हे सर्व नाशिवंत असूनही लोक काय करतात, त्याला सत्य म्हणतात. परंतु नित्य काय अनित्य काय हा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की या जगामध्ये सर्व काय तर अनित्यच आहे. आणि ज्या गोष्टी अनित्य आहेत त्यालासुद्धा लोक काय समजतात, सत्यच आहे असं समजतात. आणि म्हणून सांगतात या ठिकाणी व्यवहारात लोक जागृत पदार्थास काय समजतात, सत्य समजतात. आणि स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. स्वप्नातले जे पदार्थ आहेत त्या स्वप्नातल्या पदार्थांना जागृतीमध्ये आल्यानंतर त्याला मिथ्या समजतात, पण स्वप्नामध्ये असताना स्वप्नाला मिथ्या कोणी समजत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान होईल त्याला ते स्वप्नसुद्धा काय वाटत असतं, मिथ्याच वाटत असतं. म्हणजे स्वप्नातसुद्धा स्वप्न मिथ्याच वाटत असतं. पण त्याच्यासाठी ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. केवळ बोलण्यापुरतं ब्रह्मज्ञान त्या स्वप्नाला मिथ्या ठरवू शकत नाही आहे. त्याला खरोखर अनुभूती तशी असावी लागते. स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. आता शुक्तीच्या अज्ञानाने शुक्तीवरती रजताचा काय होत असतो, भ्रम होत असतो. पण त्या रजताला कोणी सत्य समजतं का तर समजत नाही. त्याला काय समजतात, मिथ्या समजतात. पण हे केव्हा सिद्ध होतं, ज्यावेळेस त्या शुक्तीचं ज्ञान आपल्याला होतं त्यावेळेस ते रजत काय ठरतं, मिथ्या ठरतं. पण जोपर्यंत शुक्तीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ते रजतसुद्धा कसं आहे तर सत्यच आहे असं आपण समजत असतो. किंवा रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो सर्प देखील जोपर्यंत आपल्याला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होत नाही, दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपण त्या सर्पाला काय समजत असतो, सत्य समजत असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला त्या दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होतं त्यावेळेस आपण त्या सर्पाला सत्य म्हणत नाही. कारण की नियम असा सांगितलेला आहे की ज्याच्या अज्ञानाने जे भासतं
ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. दोरीच्या अज्ञानामुळे आपल्याला सर्पाची भ्रांती झाली. मग त्या सर्पाची भ्रांती निवृत्त होण्यासाठी त्या दोरीचं ज्ञान करवून घ्यावं लागतं. मग दोरीचं ज्ञान करवून घेतल्यानंतर तो सर्प सत्य आहे का? सत्य नाही. तर तो कसा ठरला? मिथ्या ठरला. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की लोकांना ज्यावेळेस त्या शुक्तीवर रजत भासतं किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, त्यावेळेस त्या रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर किंवा त्या शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर तो सर्पही मिथ्या समजतात आणि ते रजतसुद्धा मिथ्या समजतात. आणि म्हणून सांगतात स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. कोण समजतात? तर लोक समजतात. कोणते लोक समजतात? तर अज्ञानी लोक समजत असतात. कारण की अज्ञानी लोकांना हा व्यवहार सत्य वाटतो आणि स्वप्नातले पदार्थ किंवा शुक्तीवर भासलेले रजत असो किंवा रज्जूवर भासलेला सर्प असो तो कसा वाटतो? तर जागृतीमध्ये आल्यानंतर त्या असणाऱ्या सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर मिथ्या वाटतात. म्हणजे सर्प मिथ्या होता, रजतसुद्धा मिथ्या होतं आणि स्वप्नसुद्धा मिथ्या होतं. स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. श्रीगुरूंनी त्या समजुतीचा स्वीकार करून व्यवहारात सत्य समजल्या जाणाऱ्या पदार्थाची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नादी पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता अशा एकंदर 3 सत्ता सांगून संसार दुःख आणि वेदगुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे, म्हणून संसार दुःख आणि वेद सद्गुरू यामध्ये बाध्य बाधक भाव आहे अशी सिद्ध केली आहे. आता श्रीगुरूंनी त्या शिष्याला किंवा पंचदशीकार असतील, वेदांत परिभाषाकार असतील, त्यांनी काय केलेलं आहे तर अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारच्या सत्ता मानलेल्या आहेत. मग त्या 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचं कारण काय? तर या ठिकाणी सांगतात की लोकसमजुतीप्रमाणे लोकांची समजूत वरती सांगितलेली आहे, ज्याचा कोणत्याच कालात बाध होत नाही, म्हणजे जी वस्तू मिथ्या ठरत नाही तिची पारमार्थिक सत्ता सांगितली. आणि लोकव्यवहारामध्ये जागृत पदार्थाला सत्य समजतात आणि स्वप्नातील पदार्थांना मिथ्या समजतात. ही लोकांची काय आहे? समजूत आहे. आणि ही लोक समजूत ध्यानात घेऊन श्रीगुरूंनी काय केलेलं आहे तर 3 सत्ता केलेल्या आहेत. व्यवहारात सत्य समजल्या जाणाऱ्या पदार्थाची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नादी पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आणि परमात्म्याची पारमार्थिक सत्ता अशा एकंदर 3 सत्ता श्रीगुरूंनी सांगितलेल्या आहेत. आणि संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच सत्ता आहे. कोणती? व्यावहारिक सत्ता. आता वेद आणि गुरु आणि हा संसार या तिघांची सुद्धा सत्ता कोणती आहे तर व्यावहारिक सत्ता आहे. जर आपण या ठिकाणी वेद गुरूंची प्रातिभाषिक सत्ता आणि संसाराची व्यावहारिक सत्ता मानली तर प्रातिभाषिक असणाऱ्या वेद आणि श्रीगुरूंपासून व्यावहारिक असणारा जो प्रपंच आहे तो निवृत्त होऊ शकत नाही. कारण की समान सत्तेमध्येच साधक बाधक व्यवहार हा घडत असतो. साधक व्यवहार म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल व्यवहार हा समान सत्तेमध्येच घडत असतो. जसं मागं उदाहरण दिलेलं होतं की स्वप्नामध्ये तहान लागली तर जागृतीमध्ये असणारं पाणी उपयोगाला येत नाही, किंवा जागृतीमध्ये तहान लागली तर मृगजलाचं असणारं पाणी उपयोगाला येत नाही. त्याचं कारण काय? कारण की सत्ता भिन्न भिन्न आहे. मृगजलाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि आपली जी तहान आहे ती व्यावहारिक तहान आहे. मग व्यावहारिक तहान भागवण्यासाठी आपल्याला व्यवहारातलंच पाणी काय करावं लागतं? पियावं लागतं. मृगजल पिऊन भागत नाही. आणि म्हणून श्रीगुरूंनी काय सांगितलं की समान सत्तेमध्येच साधक किंवा बाधक व्यवहार घडत असतो. आता संसाराची सत्ता आहे व्यावहारिक आणि वेद आणि सद्गुरूंची सत्तासुद्धा व्यावहारिकच आहे. आता वास्तविक विचार केला तर या दोघांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिकच आहे. परंतु लोकांची समजूत घेऊन ध्यानात धरून या ठिकाणी लोकांना ब्रह्मज्ञान व्हावं आणि त्यांचं कायमचं दुःख नष्ट व्हावं या दृष्टीने काय केलेलं आहे
सत्तेचा भेद केलेला आहे. वास्तविक दोनच सत्ता, आणि तसा विचार केला, विचार दृष्टीने जर बघितलं तर एकच सत्ता, ती म्हणजे परमात्म्याचीच सत्ता आहे, पारमार्थिकच सत्ता आहे. परंतु पारमार्थिक सत्ता सांगून जमत नाही, म्हणून 3 सत्ता कराव्या लागतात. एकंदरीत संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. सत्ता एकच आहे, कोणती? दोघांची सुद्धा, संसार आणि वेद आणि गुरु यांची सत्ता व्यावहारिक सत्ता. म्हणून संसार दुःख आणि वेद सद्गुरू यामध्ये बाध्य बाधक भाव आहे असे सिद्ध केले. बाध्य आणि बाधक. बाधक म्हणजे बाध करणारा. बाध करणारे कोण आहेत? तर वेद आणि सद्गुरू. आणि बाध्य म्हणजे बाध होणारं कोण आहेत? तर हा संसार. संसाराचा काय होतो? बाध होतो. बाध होतो म्हणजे नाश होतो का? बाध शब्दाचा अर्थ हा नाश नाही आहे, आणि नाश शब्दाचा अर्थ बाध नाही आहे. बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होणं. वस्तू समोर आहे पण ती जशी आहे तशी नाही, हे समजणंच म्हणजे काय तर बाध. थोडक्यात अनिर्वचनीय आहे, प्रातिभाषिक आहे, मिथ्या आहे असं समजणं, यालाच काय म्हणतात? बाध म्हणतात. म्हणजे हा जो काही संसार आहे, हा संसार बाध होण्यास योग्य आहे. सामान्य जीवाकडून हा संसार नष्ट होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानाने संसाराचा नाश होत नाही, तर केवळ त्याच्या ठिकाणी सत्यत्व जी बुद्धी झालेली आहे, फक्त मिथ्यात्व आहे असं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येऊन जातं. यालाच काय म्हणतात? बाध. आणि तो बाध करायचा असेल तर आपल्याला श्रीगुरूकडेच जावं लागतं, आणि त्या ठिकाणी जे काही तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ आहेत त्याचंच अध्ययन करावं लागतं. त्याच वेळेस या संसाराचा युक्तीने, प्रमाणाने काय होतो? तर बाध होतो. असा या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आणि मृगजल हे प्रातिभाषिक सत्तावान असल्यामुळे त्या दोहोत सत्ताभेद आहेत. आता या ठिकाणी दृष्टांत दिला होता. पूर्वी शिष्याने शंका घेतली होती की तुम्ही काय सांगता की वेद आणि सद्गुरू यांच्या उपदेशाने या संसाराची काय होते? निवृत्ती होते. परंतु या संसाराची निवृत्ती मिथ्या असणाऱ्या वेदापासून आणि सद्गुरूंच्या उपदेशापासून होणं शक्य नाही. मग त्यावेळेस श्रीगुरूंनी त्याला सांगितलं की तू जे समजतोय तसं नाही आहे, कारण की वेदाची सत्ता, श्रीगुरूंची सत्ता आणि या संसाराची सत्ता एकच आहे, व्यावहारिक सत्ता. आणि म्हणून त्या वेद सद्गुरूपासून या संसाराची काय होते? निवृत्ती होते. त्याच वेळेस त्या शिष्याने काय केलं होतं? तर त्या ठिकाणी तहानेचा आणि मृगजलाचा दृष्टांत दिला होता. उदाहरण दिलं होतं की जसं एखाद्या व्यक्तीला तहान लागली तर त्याची तहान मृगजलाच्या पाण्यानं भागू शकत नाही. म्हणजे काय? याकरिता मृगजल तृष्णेचा नाश करत नाही. तृष्णा ही व्यावहारिक आहे आणि मृगजल हे प्रातिभाषिक आहे. आणि म्हणून प्रातिभाषिक असणाऱ्या मृगजलाने प्रातिभाषिक असणाऱ्या पाण्याच्या द्वारे व्यावहारिक असणाऱ्या तृष्णेची, तहान त्या ठिकाणी भागवू शकत नाही. का? कारण की सत्ता काय तर भिन्न आहे. प्रातिभाषिक सत्तावान असल्यामुळे त्या दोन सत्ताभेद आहे. याकरिता मृगजल तृष्णेचा नाश करीत नाही. दोघांमध्ये सत्ता भिन्न असल्यामुळे त्या ठिकाणी मृगजल तहानेचा नाश करत नाही. यावरून कितीही द्वैताची प्रतीती झाली तरी ती मिथ्या असल्यामुळे एकमेवाद्वितीयम म्हणजे स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य असे अद्वितीय एकरस ब्रह्म आहे. याप्रमाणे श्रुती घोषणा करून सांगते ते यथार्थ आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी श्रीगुरूंनी काय सांगितलं? आता हे जे काही द्वैत आहे, दोन मतं सांगितलेली आहेत, द्वैत मत आणि अद्वैत मत. द्वैत मत म्हणजे हे संसार आणि अद्वैत मत म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा. तर परमात्मा आणि संसार, त्यामध्ये संसार हा कसा आहे तर प्रातिभाषिक आहे आणि परमात्मा हा पारमार्थिक आहे. द्वैताची आपल्याला संसाराची कितीही प्रतीती झाली तरी परमात्म्याचं जे काही अद्वैत तत्व आहे, एकमेव द्वितीयम असं जे परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यात बदल होऊ शकत नाही. म्हणजे द्वैत हे परमात्म्याची अद्वैत तत्व नष्ट करू शकत नाही.
म्हणजे संसाराची कितीही प्रतीती होऊ द्या, त्या परमात्म्याला काही फरक पडत नाही. कारण की परमात्मा हा कसा आहे, तर एक आहे म्हणजे एकच आहे. आता संसारामध्ये नानात्व आहे. काय नेह नानास्ति किंचन एकमेवाद्वितीयम, म्हणजे संसारामध्ये नानात्व आहे, एकत्व नाही आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी एकत्व आहे. आणि म्हणून काय सांगितलं या ठिकाणी, एक सांगितलं. अद्वितीय परमात्मा कसा आहे, अद्वितीय. परमात्म्याच्या ठिकाणी द्वैत नाही. म्हणजेच एकमेवाद्वितीय म्हणजेच काय, तर स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद या तीन असणाऱ्या भेदाने रहित परमात्मा आहे. स्वगत भेद म्हणजे काय, तर आपण मागं बघितलेलं आहे, स्वतःच्या अवयवाच्या अंतर्गत असणारा भेद. जसं आता झाड आहे, ते झाडामध्ये मुळं म्हणजे फांत्या नाही, फांत्या म्हणजे त्याचे फुलं नाही, आणि फुलं म्हणजे फळं नाही. तर एक अवयवाच्या अंतर्गत म्हणजे एकाच असणाऱ्या वृक्षाच्या अंतर्गत काय तर भेद आहे. स्व म्हणजे वृक्ष घ्या, या ठिकाणी वृक्षाच्या ठिकाणी काय तर स्वगत भेद आहे. तसं आत्म्याला अवयव आहे का, त्याच्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. म्हणून स्वगत भेद शून्य आहे. कोण, परमात्मा, आपला आत्मा ब्रह्म. त्यानंतर आहे सजातीय भेद. सजातीय म्हणजे जसं आता समान जातीय, जसं आता तिथं सांगितलं की वृक्ष, लिंबाचा वृक्ष आहे आणि दुसरा आहे आंब्याचा वृक्ष. तर त्या दोघांमध्ये वृक्षत्व नावाची जाती एकच आहे. कारण की वृक्षत्व अवच्छिन्न वृक्ष म्हणजे वृक्षत्व हे लिंबाच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि आंब्याच्या ठिकाणी सुद्धा आहे. आणि म्हणून त्या दोन वृक्षामध्ये जो भेद आहे तो कोणता आहे, सजातीय भेद म्हणजे समान जातीय भेद आहे. तसं ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद आहे का, कारण की ब्रह्माला सजातीय दुसरं ब्रह्म नाही, कारण की ब्रह्म एकच आहे. आणि म्हणून सजातीय भेद सुद्धा नाही. त्यानंतर तिसरा भेद आहे विजातीय भेद. तिथं उदाहरण देत असताना सांगितलं की एक वृक्ष आहे आणि दुसरा आहे पाषाण. त्या पाषाणाच्या ठिकाणी कोणती जाती आहे, पाषाणत्व जाती, आणि वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व जाती. आता जाती समान, जाती कशी झाली, भिन्न भिन्न झाली. वृक्षत्व जाती ही वृक्षाच्याच ठिकाणी राहते आणि पाषाणत्व जाती ही केवळ पाषाणाच्याच ठिकाणी राहते. म्हणजे आणि यांची दोघांची सत्ता सुद्धा कशी आहे, एकच आहे. वृक्षाची सुद्धा सत्ता व्यावहारिकच आहे आणि पाषाणाची म्हणजे दगडाची सुद्धा सत्ता व्यावहारिकच आहे. समान सत्ता आहे. आणि समान सत्तेमध्ये सजातीय भेदही होऊ शकतो, विजातीय भेदही होऊ शकतो. आता या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. कसा नाही, आता परमात्म्याची सत्ता कोणती, पारमार्थिक. आणि या आकाशाची जी सृष्टी आहे यांची सत्ता कोणती, व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्ता, आणि तसं पाहिलं तर प्रातिभाषिक सत्ता. म्हणजे या दोनच सत्ता आहे, परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आणि इतर सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता म्हणा किंवा व्यावहारिक सत्ता म्हणा. आता परमात्म्याच्या ठिकाणी आकाशाधिक सृष्टी ही विजातीय भेद करू शकत नाही. का, कारण की साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेत होत असतो आणि परमात्म्याची सत्ता ही पारमार्थिक आहे आणि जगताची सत्ता प्रातिभाषिक आहे. सत्ता भिन्न असल्यामुळं आकाशादी प्रपंच हा विजातीय भेद परमात्म्याशी करू शकत नाही. जसं वृक्षत्व आणि पाषाणत्व यांचा विजातीय भेद आहे कारण की त्यांची सत्ता व्यावहारिक आहे, पण परमात्म्याची सत्ता पारमार्थिक आहे आणि जगताची सत्ता प्रातिभाषिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा, आपण इथं प्रातिभाषिक धरू. सत्ता भिन्न असल्यामुळं परमात्म्यामध्ये आणि जगतामध्ये विजातीय भेदसुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून सांगितलं परमात्मा कसा आहे, स्वगत भेद रहित आहे, विजातीय भेद रहित आहे आणि सजातीय भेदसुद्धा रहित आहे. लक्षात आलं ना. त्यानंतर बघा, असे अद्वितीय एकरस ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म कसं झालं, स्वगत भेदाने रहित, सजातीय भेदाने रहित
आणि विजातीय भेदाने रहित. त्याचप्रमाणे हे ब्रह्म कसं आहे, देश काल वस्तू परिच्छेदाने सुद्धा रहित आहे. म्हणजे देशाने ब्रह्माचा अंत होत नाही, कालाने सुद्धा ब्रह्माचा अंत होत नाही आणि वस्तूने सुद्धा ब्रह्माचा अंत होत नाही. जसं आता आपला असणारा हा जो काही देह आहे, हा देह या ठिकाणी आहे, म्हणजे या लाडे वडगावच्या देशामध्ये आहे, पण अंबाजोगाईच्या देशामध्ये आहे का सध्या? नाही. म्हणजे या देहाचा देशाने काय होतो, अंत होतो. तसं परमात्म्याचा आहे का? परमात्मा इथंही आहे आणि तिथंही आहे. म्हणून देशाने अंत ब्रह्माचा आत्म्याचा होत नाही. त्याचप्रमाणे या देहाचा कालाने अंत होतो. आता सध्या वर्तमान कालामध्ये आहे, पण आणखीन 50 वर्षानंतर हा राहणार आहे का? नाही. म्हणजे कालाने या देहाचा काय होतो, अंत होतो. पण परमात्म्याचा अंत होत नाही, कारण की परमात्मा हा तिन्ही कालामध्ये असतो आणि म्हणून त्याचा अंत होत नाही. म्हणजे कालाने सुद्धा परमात्म्याचा अंत होत नाही. म्हणून काल परिच्छेद रहित परमात्मा आहे. त्यानंतर आहे वस्तू परिच्छेद रहित. आता हा मोबाईल या ठिकाणी आहे, म्हणजे आता वस्तू परिच्छेद रहित म्हणजे ही वस्तू या ठिकाणी आहे, मोबाईल त्या ठिकाणी नाही आहे, म्हणजे देश परिच्छेद झाला. आता जसं सर्व घटी राम देहादेही एक, म्हणजे परमात्मा वस्तू ही सर्व देहामध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणजे परमात्म्याचा वस्तूने सुद्धा अंत नाही. पण हा देह त्या देहामध्ये आहे का? म्हणजे या देहाचा वस्तूने सुद्धा काय झालेला आहे, अंत झालेला आहे. पण परमात्म्याचा वस्तूने सुद्धा अंत होत नाही. त्याचं कारण असं सर्वात्मकत्वात, म्हणजे सर्वांचाच आत्मा ब्रह्म असल्यामुळं त्याचा वस्तूने सुद्धा अंत होत नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे तर एक रस आहे. याप्रमाणे श्रुती घोषणा करून सांगते ते यथार्थ आहे. असं कोण सांगतं? श्रुती सांगते, वेद सांगतो, उपनिषद सुद्धा सांगतात. आणि ते कसं आहे तर यथार्थ आहे, ते काही अयथार्थ नाही आहे. असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणजे श्रुती माता सांगते, श्रीगुरू सांगतात, काय सांगतात? ब्रह्म हे सजातीय विजातीय स्वगत भेद शून्य आहे, एक रस आहे. आणि असा यथार्थ रूपाने सांगत असल्यामुळं असा निश्चय आपला होण्यास काही हरकत नाही. परंतु तो निश्चय होण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी तशी योग्यता आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. त्यावेळेसच आपला हा निश्चय होईल की परमात्मा मी आहे, माझा देशाने अंत होत नाही, कालाने अंत होत नाही, वस्तूने अंत होत नाही, स्वगत भेद माझ्या ठिकाणी नाही, सजातीय भेद माझ्या ठिकाणी नाही आणि विजातीय भेदसुद्धा माझ्या ठिकाणी नाही. जो पावे तो म्हणजे जोपर्यंत आपण व्यवहार सत्य समजतो, जोपर्यंत आपण हा सर्व व्यवहार सत्य म्हणून समजतो, तो पावेतो, तोपर्यंत वेद, गुरु, ईश्वरादिकांना व्यावहारिक सत्यत्व सिद्ध आहे. जोपर्यंत आपण सर्व व्यवहार सत्य समजतोय तोपर्यंत वेदसुद्धा सत्य आहे, गुरुसुद्धा सत्यच आहे आणि ईश्वरसुद्धा सत्यच आहे. आणि ते सत्य असल्यामुळं ईश्वराचं भजन आपण केलं पाहिजे, गुरूंची सेवा आपण केली पाहिजे आणि वेदाची सुद्धा सेवा आपण केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण या संपूर्ण असणाऱ्या व्यवहाराला मिथ्या समजू, त्यावेळेस वेद, गुरु आणि ईश्वर हे सुद्धा कसे आहेत? मिथ्याच आहेत. मग त्यानंतर त्यांना त्यांची सेवा केली काय आणि नाही केली काय असं आहे का? तर नाही. जर कदाचित समजा एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याने उपवास करणं सोडून दिलं, भजन करणं सोडून दिलं, तर इतर लोक कशी करतील? ते सुद्धा सोडूनच देतील. लोकसंग्रहासाठी करावंच लागेल ना. कारण की ज्ञानोबा म्हणतात, तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपयशी. म्हणजे तृप्ती झाल्यानंतर साधनाचं काही कार्य राहत नाही. परंतु ते साधनच जर आपण सोडून दिले एखाद्या ब्रह्मज्ञानी व्यक्तीनं, तर हे जे काही सामान्य लोक आहेत, कारण की जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती यद्यत आचरती श्रेष्ठस तत्त देवी तरोजनः. म्हणजे श्रेष्ठ लोक, संत महात्मे लोक जे आचरण करतात
तेच आचरण सामान्य लोक करत असतात. आणि म्हणून संतांनी जे काही आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते मात्र ब्रह्मज्ञान झालं तरी सोडू नये. आणि जर सोडलं तर त्या ठिकाणी सामान्य लोकसुद्धा सोडून देतात. म्हणून ज्ञान जरी झालं तरी आपण ईश्वराची सेवा सोडायची नाही, गुरूंची सेवा सोडायची नाही. तो पावे तो वेद गुरु ईश्वराधिकांना व्यावहारिक सत्यत्व सिद्ध आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सगळं सत्य म्हणून करतोय, संसार आपण सर्व सत्य म्हणूनच करतोय, आणि जोपर्यंत तो सत्य म्हणून करतोय तोपर्यंत वेद गुरु आणि ईश्वर यांना सुद्धा सत्य म्हणून त्यांची सेवा करावी. पारमार्थिकदृष्ट्या मिथ्यात्व आहे एवढे ज्या प्रश्नोत्तरात रहस्य आहे.